अमरावती शहरात गुंडांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. पण या गाडगेनगर पोलिसांनी या गुंडांची अशी काही जिरवली की संपूर्ण शहर बघतच राहिले. 1 जानेवारीच्या त्या काळ्या रात्री लक्ष्मीनगर परिसरात दहशतीचे वातावरण होते. हातात नंग्या तलवारी आणि शस्त्रे घेऊन गुंडांच्या एका टोळीने धुडगूस घातला. अनिकेत दीपक देसाई यांच्या घरावर हल्ला करण्यात आला आणि रस्त्यावरील वाहनांची निर्घुणपणे तोडफोड करण्यात आली. नागरिक भयभीत झाले होते, पण गुंडांचा हा सगळा कारनामा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. फिर्यादीने तक्रार दाखल करताच गाडगेनगर पोलिसांनी वेगाने चक्र फिरवली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे यश देसाई, करण काळे, कुणाल वाघमारे, अंश वाघमारे, कृष्णा सूर्यवंशी आणि पंकज टेकाम या 6 जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. सोमवारी दुपारी पोलिसांनी या सर्व आरोपींची भर रस्त्यातून आणि घटनास्थळावरून कडक बंदोबस्तात वळख परेड काढली. ज्या गल्लीत हे गुंड दहशत माजवत होते त्याच गल्लीत पोलिसांनी त्यांना मान खाली घालून फिरायला लावले. पोलिसांच्या या सिंगम स्टाईल कारवाईमुळे लक्ष्मीनगर वासियांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. गाडगेनगर परिसरात वाढती गुन्हेगारी आणि DRI नागपूरकडून MD ड्रग्जची जप्ती ही चिंतेची बाब बनली आहे. पोलिसांनी ही कारवाई केली असली तरी शहरात पोलिसांचा धाक कमी झालाय की काय असा प्रश्न नागरिक विचारत आहे. आता पोलीस आयुक्त व वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी नक्की काय पावले उचलतात हे पाहणे महत्त्वाचं ठरेल.